नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बाळूमामांची थोडक्यात संदेश तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, बाळूमामा नाही कोणता हट्ट माझा, फक्त घडू दे तुझी सेवा मला. याबद्दल मी तुम्हाला खूप सुंदर असा भाव आणि मामांचे विचार तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे, चला पाहूया. चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं खूप सुंदर विचार आहे. भक्तांनो, हा बाळूमामांनी आपल्याला आपल्या सर्व भक्तांसाठी दिलेला आहे. बाळूमामा नाही कोणता हट्ट माझा, फक्त घडू दे तुझी सेवा मला. या एका ओळीत संपूर्ण भक्तीचा गाभा सामावलेला आहे. हा विचार हट्टाचा नाही, मागणीचा नाही, अपेक्षाचा नाही, तर पूर्ण समर्पणाचा, निस्वार्थी भावनेचा आणि सेवाभावाचा आहे. बाळूमामांचरणी डोके टेकून फक्त जेव्हा हे शब्द बोलतो तेव्हा तो आपल्या अहंकार, इच्छा, स्वार्थ सगळं बाजूला ठेवून फक्त एकच गोष्ट मागतो, सेवा मागतो. भक्तांनो, तर भक्तीच्या वाटेवर चालताना अनेकदा माणूस देवाकडे मागण्या करतो. कुणी सुख मागतो, कुणी पैसा, कुणी आरोग्य, कुणी संकटातून मुक्ती, पण नाही कोणता हट्ट माझा असं जेव्हा भक्त म्हणतो तेव्हा तो स्वतःचं मन रिकामं करतो. कारण हट्ट म्हणजे आग्रह, अपेक्षा, अट, आणि जिथे अट असते तिथे खरी भक्ती नसते. भक्तांनो, तर व्यवहार असतो. बाळूमामांच्या विचारामध्ये व्यवहार नाही, तिथे भाव आहे, तिथे शुद्ध भक्तांनो श्रद्धा आहे. फक्त घडू दे तुझी सेवा मला, या शब्दात भक्तीचा खरी ओळख दिसते. सेवा म्हणजे केवळ देवळात जाऊन दिवा लावणं नाही, फूल वाहणं नाही, किंवा मंत्र म्हणणं नाही. भक्तांनो, सेवा म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक कृतीत बाळूमामांचा विचार ठेवणे, बोलण्यात नम्रता ठेवणे, वागण्यात संयम ठेवणे, मनात द्वेष न ठेवणे, कुणाचं वाईट नकोस वाटू न देणे, हीच खरी सेवा आहे. बाळूमामा आपल्या सर्व प्रिय भक्तांना सांगतात, अरे माझ्या मुला, देवाला मोठ्या विधींची गरज नाही, शुद्ध मन पुरेसे आहे. जेव्हा भक्त म्हणतो माझा काही हट्ट नाही, तेव्हा तो देवाला सांगतो की मला तू जसा ठेवशील तसं मी राहीन. सुख दिलं तरी तुझाच, दुःख दिलं तरी तुझाच, कारण माझा विश्वास परिस्थितीवर नाही तर तुझ्यावर आहे. या भावनेतून भक्तांच्या आयुष्यात एक वेगळी शांतता उरते. अपेक्षा नसल्यामुळे निराश राहत नाही, हट्ट नसल्यामुळे राग नव्हता, तुला नसल्यामुळे मत्सर राहत नाही, आणि हळूहळू मन इतकं निर्मल होतं की बाळूमामांची सेवा आपोआप घडू लागते. कुठे सेवा करतो याचं भानही राहत नाही, कारण सेवा ही कर्तव्य नसून जीवनशैली बनते. भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेमुळे स्वतःला झिजवून असतं, पण त्यात थकवा नसतो, कारण ती सेवा प्रेमातून जन्मलेली असते. जसं आई आपल्या बाळाची सेवा करते, तिला त्याचं ओझं वाटत नाही, तसंच बाळूमामांच्या सेवेत भक्ताला कधीच कष्ट वाटत नाही. उलट सेवा करता करता मन हलकं होतं, अंतःकरण भरून येतं. भक्तांनो, घडू दे तुझी सेवा मला असं म्हणणं म्हणजे स्वतःच्या इच्छेवर नियंत्रण ठेवणं आहे. मनाला हवं ते सगळं मिळायलाच पाहिजे ही वृत्ती सोडायला पाहिजे. भक्तांनो, बाळूमामांच्या चरणी बसून भक्त म्हणतो की मला काही नको, फक्त सेवा घडू दे, तेव्हा तो देवाला स्वतःचं आयुष्य अर्पण करत असतो. हा भाव फार मोठा नाही, पण तो शब्दाचं मोजलेला आहे. लक्षात ठेवा. बाळूमामा नेहमी आपल्याला भक्तांना सांगतात, अरे माझ्या मुला, ही सेवा दिखाव्यासाठी नसावी, लोकांनी पाहावं, कौतुक करावं, नाव व्हावं, या भावनेतून केलेली सेवा ही सेवा नसते, ती अहंकाराची पूजा असते. खरी सेवा हीच जी कोणालाही न कळता गुपचूप मनापासून घडत असते. भक्तांनो, आणि अशी सेवा घडवण्यासाठी हट्ट नाही, हा भाव अत्यंत गरजेचा आहे. भक्त जेव्हा हट्ट सोडतो तेव्हा देव त्याचा हात धरतो, कारण देवाला हट्ट भक्त नको. भक्तांनो, देवाला हट्टी भक्त नको आहे, तर समर्पित भक्त हवा आहे. बाळूमामांच्या विचारामध्ये समर्पणाला फार मोठं स्थान आहे. मी काहीच नाही, तू सगळं आहेस, असा भाव जिथे येतो तिथेच खरी सेवा सुरू होते.
ही सेवा केवळ देवापुरती मर्यादित राहत नाही भक्तांनो. बाळूमामांची सेवा म्हणजे माणुसकीची सेवा असते. भुकेलेला अन्न देणं, दुःखी माणसाला धीर देणं, चुकीच्या मार्गावर गेलेल्याला योग्य मार्ग दाखवणं, अपमान सहन करूनही मन दुःख स्वच्छ ठेवणं, ही सगळी सेवा बाळूमामांच्या चरणी अर्पण होत असते. जेव्हा भक्त म्हणतो नाही कोणता हट्ट माझा, तेव्हा तो स्वतःच्या अहंकाराला नमवतो. अहंकार गेला की देव जवळ येतो आणि देव जवळ आला की जीवनात आपोआपच बदल घडतो. संकट येतात पण ती बोचत नाही. दुःख येतं पण तो मोडून टाकत नाही, कारण मनाला आधार असतो बाळूमामांची सेवा केल्यावर. हा विचार भक्ताला खूप परिपक्व बनवत असतो भक्तांनो. कारण तो शिकवतो की प्रत्येक आपल्या मनासारखी होईलच असं नसते गोष्ट, पण जे काही घडेल ते बाळूमामांच्या इच्छेने घडेल आणि त्यामुळे ते आपल्यासाठी योग्य असेल भक्तांनो. हा विश्वासच भक्तींचा खरा पाया आहे. हा भाव केवळ वाचवण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. बाळूमामा नाही कोणता हट्ट माझा हे शब्द जर मनापासून उमटले आणि फक्त घडू दे तुझी सेवा मला, हा विचार जीवनात उतरला तर आयुष्याचं सोनं होतं. हा भाव जितका साधा आहे, तुम्हाला जितका साधा वाटतो तितकाच खोल आहे भक्तांनो. कोणता हट्ट माझा असं म्हणणे म्हणजे स्वतःच्या मनाला शिस्त लावणं. माणसाचं मन सतत काही ना काही मागत असतं. आज जे हवं उद्या ते हवं, पण बाळूमामांच्या चरणी भक्तांनो बसलेला भक्त जेव्हा हा हट्ट सोडतो तेव्हा त्याचं मन शांत होतं. कारण हट्ट संपला की संघर्ष संपतो, संघर्ष संपला की साधना जन्म घेते आणि समाधान असलं की देव वेगळा शोधावा लागत नाही, तो आपोआप जवळ येतो भक्तांनो. बाळूमामांच्या सेवेत एक विलक्षण गोडवा आहे. ही सेवा माणसाला हळूहळू बदलते. आधी आपण देवाची सेवा करतो, नंतर ती सेवा आपली सवय बनते आणि शेवटी तीच सेवा आपली ओळख बनते. लोक आपल्याला ओळखतात आपल्या पदावरून नाही, संपत्तीवरून नाही, तर आपल्या स्वभावावरून ओळखतात आणि आपला स्वभाव फक्त बाळूमामांच्या सेवेतून येतो भक्तांनो. फक्त घडू दे तुझी सेवा मला या भावात एक मौन स्वीकार आहे. माझ्या आयुष्यात काय घडणार आहे याची मला चिंता नाही भक्तांनो. माझ्या आयुष्यात काय घडणार आहे याची मला चिंता नाही. माझ्या वाट्याला काय येईल याचा मला विचार नाही, कारण जे काही येईल ते तुझ्याच हातून येईल आणि म्हणून ते माझ्यासाठी कल्याणकारीच असेल. हा स्वीकार फार मोठा आहे, कारण बहुतेक दुःख हे स्वीकार न करण्यामुळे जन्माला येत असतात. बाळूमामा भक्तांना नेहमी संयम शिकवतात. सेवा म्हणजे लगेच भक्तांनो फळ मिळणं नाही. कधी कधी सेवा करत राहण्याचे असते, पण त्याचं उत्तर उशिरा मिळतं. अशा वेळी हट्ट केला तर मन खचतं. पण जेव्हा भक्तांनो फक्त म्हणतो की मला काहीच नको, फक्त सेवा घडू दे, तेव्हा तो वेळीच परीक्षा सहन पार पाडतो भक्तांनो. कारण त्याचा आधार अपेक्षावर नसतो तर श्रद्धेवर असतो. या भावनेतून भक्ताला एक वेगळं बळ मिळतं. बाहेरून तो सामान्य दिसतो, पण आतून तो खूप मजबूत असतो. लोक त्याला तोडायचा प्रयत्न करतात, अपमान करतात, चुकीचं बोलतात, पण तो ढळत नाही, रडत नाही, नाराज होत नाही, कारण त्याचं लक्ष लोकांकडे नसतं, त्याचं लक्ष बाळूमामांकडे असतं. आणि जेव्हा देवाकडे लक्ष असतं भक्तांनो, आणि जेव्हा बाळूमामांकडे लक्ष असतं भक्तांनो, तेव्हा जगाचं ओझं हलकं होतं. बाळूमामांची सेवा म्हणजे स्वतःला लहान करणं नाही, तर स्वतःला शुद्ध करणं आहे. अहंकार, मत्सर, राग, द्वेष या सगळ्या गोष्टी सेवेत विरघळून जातात आणि त्या जागी करुणा, प्रेम, क्षमा, नम्रता जन्म घेतात. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. मोठे शब्द, मोठे विधी, मोठे गाजावाजा यापेक्षा ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया फार मौल्यवान आहे भक्तांनो. हळूहळू भक्ताला जाणवतं की सेवा ही ओझं नाही तर आशीर्वाद आहे, कारण सेवा करण्याची संधी सगळ्यांनाच मिळत नाही. ज्याच्या मनात हट्ट जास्त असतो त्याला सेवा करायची वेळच मिळत नाही भक्तांनो. तो सतत मागण्यात अडकलेला असतो, पण ज्याने मागणं सोडलं जातं त्याच्याकडे देव स्वतःहून येतो आणि म्हणतो तू माझ्या सेवेत आहेत
या भावनेतून जीवनात एक विलक्षण समाधान निर्माण होतं. पैशाने मिळणारं समाधान क्षणिक असतं, कौतुकाने मिळणारे समाधान अस्थिर असतं, पण बाळूमामांच्या सेवेतून मिळणारं समाधान कायमचं असतं. कारण ते मनाच्या खोल पातळीवर उतरतं आणि एकदा मन तृप्त झालं की बाहेरच्या गोष्टी आपोआप योग्य जागी बसतात. शेवटी असं भक्तांनो मनावसं वाटतं आपल्या सगळ्या भक्तांना केवळ शब्दात मांडण्यासाठी नाही, हा भाव ही सेवा जगण्यात उतरवण्यासाठी आहे. रोज सकाळी उठताना भक्तांनो, रोज एक काम करताना, रोज झोपताना मनात एवढंच असावं, बाळूमामा माझं काही हट्ट नाही, तू जसं ठेवशील तसं मला मान्य आहे. फक्त तुझी सेवा माझ्या हातून, माझ्या मनातून, माझ्या आयुष्यात घडू दे. हा भाव खरा उतरला तर आयुष्य धन्य होतं आणि भक्ती पूर्णत्वाला जाते. भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेत एक मोठा गुण आहे, ती माणसाला स्वीकारायला शिकवते. स्वीकार म्हणजे शरणागती नाही भक्तांनो, स्वीकार म्हणजे शरणागती नाही, कमकुवतपणा नाही. स्वीकार म्हणजे देवाच्या निर्णयावर संपूर्ण श्रद्धा. सेवा भक्त म्हणतो, जेव्हा भक्त म्हणतो भक्तांनो माझ्या काही हट्टी नाहीत, जेव्हा तो हेच सांगतो की माझ्या बुद्धीपेक्षा तुझी योजना मोठी आहे, मला सगळं कळत नाही पण तू जे करतोस ते योग्यच करतोस, या भावनेतून भक्ताच्या आयुष्यातील तक्रार संपते. आज अनेक दुःखामुळे भक्तांनो तक्रारी आहेत, अनेक दुःखांची मुळं तक्रारी आहेत भक्तांनो. हे का मिळालं नाही, त्याच्याकडे का आहे, माझ्या बाबतीत असं का होईल. पण जिथे हट्ट नसतो तिथे का प्रश्न निर्माण होतात. हा प्रश्नच नाही का आणि काही आहे. संपलं की दुःख ही हळूहळू विरघळतं भक्तांनो. फक्त घडू दे तुझी सेवा मला, फक्त घडू दे तुझी सेवा मला, हे म्हणणं म्हणजे स्वतःला उपयोगी बनवण्याची प्रार्थना आहे. देवाकडे काही मागण्याऐवजी भक्त स्वतःला अर्पण करतो. माझ्या हातून चांगलं घडू दे, माझ्या शब्दातून कुणाचं मन दुखवू नये, माझ्या कृतीतून कोणाला आधार मिळावा, हीच बाळूमामांची खरी सेवा आहे. आणि ही सेवा मंदिरापुरती मर्यादित राहत नाही, ती घरात, कामावर, रस्त्यावर सगळीकडे दिसते. हळूहळू भक्ताला जाणूचं की सेवा करताना आपोआप जीवनात शिस्त येते, आठवण्याची वेळ बदलते, बोलण्याची पद्धत बदलते, विचारांची दिशा बदलते. आधी जे महत्त्वाचं वाटायचं ते गौण वाटायला लागतं भक्तांनो. आणि बाळूमामांची सेवा माणसाला एकाएकी करत नाही, उलट ती त्याच्या माणसांशी जोडलेले असते भक्तांनो. कारण जेव्हा मनातून स्वार्थ कमी होतो तेव्हा इतरांसाठी जागा तयार होते. दुसऱ्याचं दुःख दिसायला लागतं, दुसऱ्याचं मौन ऐकू यायला लागतं आणि त्या क्षणी भक्ताच्या मनात येतं हीच सेवा आहे, हेच बाळूमामा मला शिकवत आहेत. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की आपण खूप दिलं पण आपल्याला काहीच मिळत नाही. अशा वेळी हा भाव आधार देतो, कारण भक्त स्वतःलाच आठवण करून देतो, मी काही मिळवण्यासाठी सेवा करत नाही, माझा हट्ट नाही, माझी अट नाही, सेवा हीच माझी संपत्ती आहे. आणि ही जाणीव मनाला पुन्हा स्थिर करते भक्तांनो. या भावनेतून एक विलक्षण निर्भयता जन्म घेते, कारण ज्याला काहीच मागायचे नाही त्याला गमवायची भीतीही नसते. बाळूमामांच्या सेवेत असलेला भक्त परिस्थितीत घाबरत नाही. आज आहे उद्या नसेल, आज मिळतंय उद्या नसेल, पण श्रद्धा कायम राहते आणि ही श्रद्धाच त्याची खरी ताकद बनते. हळूहळू भक्तांच्या जीवनात बाळूमामांची उपस्थिती शब्दाशिवाय जाणवायला लागते भक्तांनो. एखाद्या कठीण क्षणी अचानक मन शांत होतं, एखाद्या चुकीच्या पावलापासून आतला आवाज थांबतो भक्तांनो, एखाद्या अडचणीत अनपेक्षित मदत मिळते. जेव्हा भक्ताला कळतं हीच सेवा भक्तांनो घडत आहे आणि बाळूमामा माझ्यासोबत आहे. बाळूमामांनी या विचारानुसार अजून सांगितलेले आहेत भक्तांनो संदेश, कारण हा भाव जितका बोलतो तितका तो अधिक उगवतो भक्तांनो, उलगडतो. या ओळीत एक अदृश्य मौन दडलेलं आहे. नाही कोणता हट्ट माझा असं म्हणताना भक्त खूप काही बोलत जातात, सांगून जातात. तो सांगतो की आता मी तुझ्याशी सदैव बाजी करत नाही, मी माझ्या दुःखांची यादी घेऊन उभा नाही, मी माझ्या अपेक्षांचा गट्टा घेऊन आलेलो नाही, मी फक्त रिकाम्या हाताने पण भरलेल्या मनाने तुझ्या चरणी उभा आहे.
हे रिकाम्या हाताने अस्वस्थ फार मौल्यवान असते, कारण तेव्हाच देव त्या हातात काहीतरी ठेवतो. बाळूमामांच्या सेवेत एक गोष्ट फार सूक्ष्म आहे. ती आपल्याला थांबायला शिकवते, जग सतत पाळायला शिकवतं, पुढे जायला मिळायला जिंकायला शिकवते भक्तांनो. पण सेवा आपल्याला थोडा वेळ थांबवायला सांगते, थांबून पाहायला सांगते की आपण काय आहोत, कुठे आहोत आणि कशासाठी आहोत. या थांबण्यातच आत्मचिंतन घडतं आणि त्यातूनच अंतर्मार्ग शुद्ध होतो. फक्त घडू दे तुझी सेवा मला, हा भाव म्हणजे स्वतःला प्रवाहात सोडणं. नदीला हट्ट नसतो की मला अमुकच वळण द्यायला हवे, की जिथे वाट मिळेल तिथे वाहते, पण शेवटी समुद्रापर्यंत पोचतेच ना. तसंच बाळूमामांच्या सेवेत असलेला भक्तही आयुष्याच्या प्रवाहात स्वतःला सोडतो. वाटेत दगड येतात, वळणं येतात, कधी पाणी कमी होतं, कधी जास्त, पण श्रद्धेचा प्रवाह थांबत नाही भक्तांनो. या भावनेतून फक्त शिकतो भक्तांनो की सेवा म्हणजे स्वतःला विसरणं नाही, सेवा म्हणजे स्वतःला विसरणं नाही, स्वतः ओळखणं आहे. अहंकाराच्या मुखवट्यासाठी दडलेलं खरं स्वरूप सेवेतून बाहेर येतं. आपण किती सहनशील आहोत, आपण किती सहनशील आहोत, किती करुणावान आहोत, किती प्रामाणिक आहोत, हे सगळं सेवेतच कळतं. आणि जेव्हा ही ओळख होते तेव्हा मनापासून स्वतःशीच प्रामाणिक होतो आपण. बाळूमामांची सेवा अनेकदा कठीण परीक्षांमधून केली जाते. कधी मन थकलेलं असतं, कधी परिस्थिती विरोधात असते, कधी आपल्यावर अन्याय झालेला असतो. अशा वेळी हट्ट करायला मन उचंबळतं भक्तांनो. देवा आता तरी ऐक, पण जो भक्त या भावात भक्तांनो स्थिर राहतो, तो त्या क्षणीच म्हणतो, हट्ट माझा नाही, तू जसं ठरवशील तसं होऊ दे. आणि या एका वाक्यातून त्याच्या आतील अस्वस्थता हळूहळू निवळते. या सेवेमुळे भक्तांच्या जीवनात कृतज्ञता खोलवर रुजते. लहान सहान गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. एक शांत सकाळ, एक दिलासा देणारा शब्द, एक समाधानी देणारी झोपणाऱ्या, सगळ्यात बाळूमामांची कृपा दिसायला लागते. कारण जेव्हा मागणं थांबतं तेव्हा मिळालेलंच मोल कळतं भक्तांना. हळूहळू भक्तांच्या आयुष्यात एक वेगळीच दृढता येते. तो जास्त बोलत नाही, पण त्याचं मौन बोलकं असतं. तो मोठे मोठे उपदेश देत नाही, पण बाळूमामांच्या सेवेत एक सुंदर विरोधाभास आहे. बाहेरून ती साधी दिसते, हा विचार म्हणजे देवाशी केलेली मागणी नाही, तर स्वतःच्या मनाशी केलेली प्रतिज्ञा आहे. बाळूमामा माझ्याकडे काही अट नाही असं मागणं म्हणजे आयुष्याच्या दारात उभं राहून देवाला सांगणं, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, माझ्या समजुतीपेक्षा तुझी योजना मोठी आहे. मला काय पाहिजे, काय मिळालं पाहिजे याची यादी माझ्याकडे नाही, कारण मला आता हे कळलं आहे की मला जे हवं आहे त्यापेक्षा मला जे योग्य आहे तेच मला देशील. या भावात एक विलक्षण मोकळेपणा आहे. हट्ट नसला की मनावरचा ताण कमी होतो. हे असंच का सापडलं, माझ्याच बाबतीत असं का, हे प्रश्न हळूहळू गप्प होतात. कारण जेव्हा आपण देवावर पूर्ण सोपवतो तेव्हा प्रत्येक उत्तर लगेच मिळेलच असं काही नाही, पण मन शांत राहतं आणि ही शांतता हीच खरी कृपा असते. फक्त तुझी सेवा माझ्या हातून घडू दे, हे म्हणणं म्हणजे स्वतःला उपयोगी बनवण्याची इच्छा. मोठेपणा मिळावा म्हणून नाही, नाव हवं म्हणून नाही, तर फक्त इतक्यासाठी की माझ्या अस्तित्वामुळे कुणाचं तरी ओझं हलकं व्हावं. बाळूमामांच्या सेवेत हा भाव फार महत्त्वाचा आहे. कारण इथे भक्त स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही, इथे इतरांच्या भल्यासाठी जगण्याची तयारी असते. भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश, असेच महत्त्वपूर्ण बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.